नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या या प्लेलिस्टमध्ये सगळे कट ऑफ ॲनालिसिस करत आहोत टेट 2022चे, जेणेकरून आपल्याला ॲनालिसिस करायला मदत होणार आहे अगोदरचे कट ऑफ काय होते. आज आपण जिल्हा परिषद नांदेडचे कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत. एज्युकेशनल लेवल आहे प्रायमरी आणि मीडियम मराठी आहे. यामध्ये मित्रांनो मीडियम मराठी असलं तरी आपण सेमी इंग्लिशचे पण कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत. तर सुरू करूयात. सगळ्यात पहिले आपण पोस्ट आणि सब्जेक्ट वाईज कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत. खूप कमी वेळामध्ये व्हिडिओ आहे, सगळं ॲनालिसिस तुम्हाला मिळणार आहे सब्जेक्ट, पोस्ट आणि कॅटेगरी वाईज. सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 6 to 8साठी लँग्वेज इंग्लिशच्या म्हणजे इंग्लिश भाषा शिक्षकाच्या इथे एडेडच्या 61 व्हॅकन्सी होत्या आणि 61 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 61 कॅन्डिडेट इलिजिबल झाले आहेत रिकमेंडेशनसाठी आणि 117वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे आणि PH कॅटेगरीचं 98वरती. इथेच मित्रांनो परत ग्रॅज्युएट टीचर क्लास 6 to 8साठी लँग्वेज हिंदी भाषा शिक्षकासाठी आणि भाषा शिक्षकांना टीचिंग मीडियमचं बंधन नसतं. तर इथे एडेडच्या 7 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 7 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 116वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, ग्रॅज्युएट टीचर क्लास 6 to 8साठी लँग्वेज मराठी भाषा शिक्षकासाठी ग्रँटेडच्या 8 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 8 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 139वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. PH कॅटेगरीचा पण 139वरती कट ऑफ आहे आणि ऑर्फनचा 79वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. ग्रॅज्युएट टीचर 6 to 8साठी मॅथ्स सायन्स, आता ही इंग्लिश मिडियमची जागा आहे मित्रांनो. यामध्ये 10 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 2च कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 116वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. ग्रॅज्युएट टीचर 6 to 8साठी मॅथ्स सायन्सच्या सेम वॅकन्सी, बट आता इथे मराठी मिडियमची आपण बघू शकतो. 176 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. फक्त 89 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 76वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 6 to 8साठी मित्रांनो सोशल सायन्सच्या मराठी माध्यमाच्या 35 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 35 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 124वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो आणि PH कॅटेगरीचा 94वरती. 297 टोटल ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 202 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि अशा पद्धतीने आपण पोस्ट वाईज आणि सब्जेक्ट्स वाईज आता कट ऑफ बघितलेत. आता आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत. अशाच पद्धतीने बाकीच्या जिल्हा परिषदचे पण आपण चॅनलवरती व्हिडिओज बनवलेत. ते सुद्धा प्रिफरन्स देण्या अगोदर एकदा कट ऑफ ॲनालिसिस करून घ्या की अगोदरचे काय कट ऑफ आणि कुठे नंबर ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स रिकमेंड कमी झालेत, जेणेकरून प्रिफरन्स द्यायला मदत होईल. सो टू सेव्ह अवर टाईम व्हॉट वी विल डू फ्रेंड्स, आपण काय करणार आहोत की मी तुम्हाला इथे कॅटेगरी वाईज कट ऑफ शो करतो. इथे तुम्ही काय करा की कॅटेगरी तुमची जी कुठली असेल त्याचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन चेक करून घ्या. जिथे NA आहे तिथे विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असणार आहे. आपण सब्जेक्ट वाईज आणि पोस्ट वाईज ऑलरेडी बघितलेत. या कॉलममध्ये ॲडव्हर्टाईज पोस्ट आहेत, इकडे नंबर ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल फॉर रिकमेंडेशन आहेत आणि इथे टेटचे कट ऑफ मार्क्स आहेत. तर आता मी तुम्हाला जसं हे करेल शो करेल, तुम्ही तसं पॉज करून घ्या आणि तुम्ही तुमचे कट ऑफ इथे बघू शकता कॅटेगरी वाईज. जनरल कॅटेगरीचे सिरियल नंबर 1 पासून 9पर्यंत इथे शो होत आहेत. त्यानंतर मित्रांनो, शेड्यूल ट्राईबसाठी इथे सिरियल नंबर 10 पासून तर 15पर्यंत तुम्हाला सगळे कट ऑफ शो होत आहेत विथ ऑल दी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्स अवेलेबल अकॉर्डिंग टू दी रोस्टर. म्हणजे रोस्टरनुसार त्या टायमाला ज्या कुठल्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी व्हर्टिकल रिझर्वेशन्सचे ॲडव्हर्टाईजेस पोस्ट होत्या किंवा जागा वॅकंट होत्या, त्या ॲडव्हर्टाईज तुम्हाला इथे बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, अदर बॅकवर्ड क्लाससाठी 16 पासून तुम्ही बघू शकता 16 सिरियल नंबरपासून तर तुम्हाला इथे पूर्ण 26पर्यंत बघायला मिळत आहेत. या कॉलममध्ये ॲडव्हर्टाईज पोस्ट आहेत. या कॉलममध्ये नंबर ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर रिकमेंडेशन आहेत आणि इकडे कट ऑफ तुम्हाला बघायला मिळत आहे. आता मित्रांनो, आपण बघणार आहोत 27 to 30पर्यंत इथे EWSचे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन अंशकालीनपर्यंत मेन्शन केलेले आहेत. हे तुम्ही एकदा बघून घ्या आणि अनलाइज करून घ्या आपापल्या कॅटेगरीनुसार. राहिलेले EWSचे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन इकडे सिरियल नंबर 31 पासून 35पर्यंत मेन्शन आहेत मित्रांनो. अशा पद्धतीने आपण नांदेडचे जिल्हा परिषदचे सगळे कट ऑफ बघितलेले आहेत. तिथे 297 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 202 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि ॲनालिसिस कशा पद्धतीने करायचं मित्रांनो, तर प्रिव्हियस इयर कट ऑफ्स आपल्याला माहीत असतात. प्रिव्हियस इयर्स कॅन्डिडेट जे अपियर झालेत त्याचे माहीत असतात. टेट्सचे आपल्याला डिफिकल्टी लेवल माहीत असते. एक अंदाज घेतला जातो की 10+ होणार का 20+ मार्क्स राईज होणार आहेत आणि मग त्याच्या कंपॅरिझन करायचं सायंटिफिकली तुम्हाला की यावर्षीचं किती कॅन्डिडेट इलिजिबल झालेत, किती लोकांनी रिकमेंडेशन केलं आहे, टेटची डिफिकल्टी लेवलटी कम्पॅरेटिव्हली काय होती. अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा कम्पॅरेटिव्ह ॲनालिसिस करता तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत आणि वॅकन्सीज जेव्हा आपल्याला क्लिअर होतील त्यानंतर आपल्याला कट ऑफ एक्झॅक्टली माहीत पडून जातील की काय पद्धतीने कट ऑफ येऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण ॲनालिसिस केलेलं आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच टीचिंग रिलेटेड अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथे पण अपडेट्ससाठी तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद.